नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। सिंधुदुर्ग पावसाचा जोर वाढला आहे। नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। तसेच हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट दिला आहे। 40 ते 50 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याच्या सूचना केल्या आहेत। मुंबईतील एसटी महामंडळाच्या भाडे तत्वावर 5150 इलेक्ट्रिक बस पुरवण्याच्या कंत्राटासाठी जबाबदार असलेली कंपनी निष्क्रिय ठरल्यामुळे तिच्याशी केलेले कंत्राट रद्द करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी असे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहे। बीड जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। नदीपात्राची स्वच्छता न केल्याने नदीपात्रातील झाडे आणि कचरा पुलाला अडकल्याने शहरातील दगडी पुलावरून पाणी वाहत होते। नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात दरड कोसळली आहे। रात्रभर झालेल्या पावसाने कसार घाटात दरड कोसळली आहे, त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आहे। महामार्ग पोलीस केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दरड बाजूला काढत रस्ता सुरू केला आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा मुख्य परीक्षा 27, 28 आणि 29 मे होत आहे। सकाळी 9 वाजता ते 12 वे दुपारी 4 ते 6 या 2 सत्रात परीक्षा घेतल्या जाणार आहेत। परीक्षा सेंटरच्या हद्दीत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे। काल मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे, त्यामुळे ज्यांच्या घरात आणि दुकानात पाणी गेले त्यांना सरकारच्या तिजोरीतून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे आदित्य ठाकरे यांनी केली आहे। सोलापुरातील बार्शी तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेती, घरे आणि सरकारी दवाखान्यांचं मोठं नुकसान झालं आहे। तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। वैरागसह 54 गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे। पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे। पावसाळ्यात चिपळूणमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची टीम नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तैनात करण्यात आलेली आहे। ऑगस्टपर्यंत चिपळूणमध्ये एनडीआरएफ जवान राहणार आहेत। चिपळूणमधील शासकीय निवासस्थान परिसरात एनडीआरएफची टीम तैनात राहणार आहे। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरोधात गंभीर आरोप, फसवणूक केल्याचा तसेच मानसिक व शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप विवाहित महिलेने केले आहे। आयकर विभागाने 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलैवरून 15 सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे। आयकर विभागाच्या या निर्णयामुळे लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे। आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पूर परिस्थितीनंतर रेल्वे प्रशासनाकडून संरक्षण भीत बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। हा पूर परिस्थिती टाळण्यासाठी कायमस्वरूपी संरक्षण भीत बांधणार असल्याचा निर्णय MMRCL ने घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी महापालिकेत स्थायी समितीच्या हॉलमध्ये 13 आखाड्यातून साधू महंतांची बैठक घेणार आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृत स्नान पर्वणीच्या तारखेची घोषणा देखील करणार आहेत। मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील 4ही मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। बातमी पुण्यातून आहे। पुणे शहरात कोरोनाचे 18 रुग्ण आढळले आहेत। राज्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे। मंगळवारी पुणे महापालिका हद्दीत 18 रुग्ण आढळले आहेत। या सर्व रुग्णांना सौम्य स्वरूपाचा कोरोना असल्याचे राज्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे। बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे शेगाव येथे पडलेल्या झाडाखाली एक प्रवासी वाहून चिरडले गेले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। गँगटॉक सिक्कीम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या होणाऱ्या सिक्कीम दौऱ्यांपूर्वी पालझोर स्टेडियम मध्ये तयारी सुरू आहे। या तयारीचे व्हिडिओ पाहायला मिळाले आहे। पुडुकोट्टई जिल्ह्यातील कठडी येथील श्री वीरथाई अम्मन मंदिराचा वार्षिक उत्सव आज साजरा होत आहे, ज्यामध्ये 1000हून अधिक महिला सहभागी आहेत। त्या मिरवणुकीत सजवलेल्या भांड्या घेऊन जातात। अय्यन आणि वीरथाई अम्मन मंदिरात ढोल आणि आतिषबाजी विशेष अभिषेक करतात, ज्यामध्ये भाविकांची मोठी गर्दी होती। आता बातमी दिल्लीमधून आहे। शालिमार बाग विधानसभा मतदारसंघातील पीतमपुरा भागात असलेल्या PDQD ब्लॉकमध्ये नवीन पदपथ बांधकामासाठी पायाभरणी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातील घरोड गावात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात 70 वर्षीय शेतमजूर धोंडूची इकडे रात्री घरी परतत असताना वाहून गेल्याची माहिती मिळत आहे। स्थानिक पोलिसांनी SDRFच्या बचाव प्रयत्नानंतरही तो बेपत्ता आहे असं तिथल्या रहिवाशांनी म्हटलं आहे।
ऑपरेशन सिंदूर बद्दल आयजी बीएसएफ जम्मू शशांक आनंद म्हणाले, आमचे सैनिक खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांनी शत्रूला जोरदार प्रत्युत्तर दिले. परिणामी सियालकोट सीमावर्ती भागात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज स्मार्ट बसेसचे उद्घाटन करण्यात आले आहे. बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय बसवण्यात आले आहे. या बसेस प्रवाशांसाठी सुरक्षित प्रवास सुनिश्चित करतील. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ही खात्री केली जात आहे. मिठी नदी घोटाळा प्रकरणात डिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. चौकशीसाठी डिनो मोरिया दाखल झाले आहे. सलग तिसऱ्या दिवशी त्यांची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगरमधील वालुंबा नदीच्या पुरामुळे वातळी परिसरात जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जनावरांचा मृत्यू झाला आहे. ग्रामस्थानकाचं डोळ्यासमोरून त्यांची जनावरं वाहून गेली. सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटामध्ये कंटेनरला आग लागली आहे. डोझर मशीन घेऊन जाणाऱ्या कंटेनरला आग लागल्याने घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. पर्यायी वाहतूक भुईबावडा घाटाने वळवण्यात आले आहे. महाराष्ट्रात आठवडाभरातच कोरोना संसर्ग झाल्याचे तब्बल 812 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. तर राज्यात सर्वाधिक 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. मुंबईत सर्वाधिक 31 तर पुण्यात 18 कोरोनाबाबत रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. दरम्यान देशात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1072 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे. तर ह्या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या. परत उद्या भेटू. तोपर्यंत पाहत रहा वन टीव्ही न्यूज मराठी.